नमस्कार मित्रांनो, मी अजय घाडगे. बळीराजा टेक गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. तर आज आपण राशन कार्ड ऑनलाईन आहे की नाही हे कसं चेक करायचं या संदर्भात व्हिडिओ पाहणार आहोत. तेही आपल्या मोबाईलवर आपण चेक करू शकणार आहे की आपलं राशन कार्ड ऑनलाईन आहे की नाही आणि आपल्या राशन कार्डमध्ये किती जणांची नावे ही ऑनलाईन दिसत आहेत. ते आज आपण आपल्या आधार कार्ड नंबरवरून पाहणार आहे. चला तर मग मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर मग आपण सर्वप्रथम प्ले स्टोअरवरती जायचं आहे आणि सर्च बारमध्ये आपण मेरा राशन असं टाईप करायचं आहे. टाईप केल्यानंतर आपल्याला मेरा राशन हे ॲप्लिकेशन दिसेल. त्याच्यावरती आपण इन्स्टॉल असं क्लिक करून ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर आपण ते ओपन या बटनावर क्लिक करून ओपन करून घ्यायचं आहे. अलाव असं करून पुढे जायचं आहे. याच्यामध्ये लँग्वेज सिलेक्ट करायची आहे, म्हणजे आपली भाषा सिलेक्ट करायची आहे. भाषा सिलेक्ट केल्यानंतर गेट स्टार्टेड या बटनावरती क्लिक करून स्टार्ट करायचे आहे. याच्यामध्ये आपण आपला आधार नंबर हा टाईप करायचा आहे. मी माझा आधार नंबर टाईप करतो. आधार नंबर टाईप केल्यानंतर आपण त्याखालील कॅपचा या बॉक्समध्ये क्लिक करून जसा कॅपचा आपल्याला साईडला दिसतोय त्याप्रमाणे तो कॅपचा त्यामध्ये टाईप करायचा आहे. कॅपचा टाईप केल्यानंतर लॉग इन विथ OTP या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे याच्यावरती OTP सक्सेसफुली पाठवण्यात आला आहे असा मेसेज आला आहे. त्याच्यानंतर आपल्याला OTP हा आपल्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती येईल. तो आपण OTP या बॉक्समध्ये प्रविष्ट करून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचे आहे. व्हेरीफाय या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली असा ऑप्शन दिसेल. यावरती ओके करायचे आहे आणि पुढे जायचे आहे. पुढे गेल्यानंतर आपल्याला क्रिएट नाव याच्यावरती क्लिक न करता स्किप या बटनावरती क्लिक करायचे आहे आणि पुढे जायचे आहे. पुढे गेल्यानंतर आपल्याला लोकेशन अलाव करा असा ऑप्शन दाखवत आहे. त्याच्यासाठी आपण वाईल यूजिंग द ॲप या बटनावरती क्लिक करून पुढे जायचे आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला याच्यावरती स्किप करायचा आहे. स्किप केल्यानंतर आपल्याला आपल्या रेशन कार्डची पूर्ण डिटेल्स दिसणार आहेत. जो आपला हेड ऑफ फॅमिली म्हणजे आपल्या घरातील सगळ्यात कर्ता व्यक्ती हा फ्रंट पेजवरती दिसेल रेशन कार्डमधील, आणि याच्याखाली रेशन कार्ड नंबर जो आपला 12 अंकी रेशन कार्ड नंबर असतो तो आपल्याला याच्यामध्ये दिसत आहे, जो 2720 अशा नंबरने स्टार्ट होतो. तो आपला रेशन कार्ड नंबर आहे. तसेच आपण या पाठीमागील साईडला आपले फॅमिलीमधील जे सर्व मेंबर आहेत ते याच्यामध्ये आपल्याला दिसून येत आहेत. तरी आपण याच्यामध्ये सर्व काही बघितलेलं आहे की कसं आपण आपलं ऑनलाईन रेशन कार्ड आहे की नाही हे कसं चेक करायचं ते याबद्दल आपण सर्व माहिती पाहिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा. आणि जर आपल्याला काही प्रॉब्लेम येत असेल तरी पण आपण कमेंट करा. मी आपल्या